अमरावतीच्या परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येते। आरोपी आयान ज्या फ्लॅटवर मुलींचं लैंगिक शोषण करत होता त्याच भागात असलेल्या कॅफेवर मुलींना आणून अश्लील चाळे करत असल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीमध्ये उघडकीस आलेला आहे। या कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी आरोपी आयान हा कॅफे चालकाला 400 रुपये द्यायचा। तसंच या कॅफेमध्ये प्रत्येक कपल्सला बसण्यासाठी वेगवेगळे सुरक्षित कंपार्टमेंट असल्याची सूत्रांची माहिती आहे। आरोपी आयान हा अमरावतीसह अचलपूर परतवाडामध्ये कॅफेमध्ये मुलींना घेऊन जात असल्याची माहिती उघड झालेली आहे। त्या कंपार्टमेंटमध्ये मुलामुलींचे अश्लील चाळे चालत असल्याचंही समोर आलेलं आहे। आरोपी आयानला पोलिसांनी या ठिकाणी चौकशीसाठी आणलं होतं। काल पोलिसांनी या कॅफे चालकाची चौकशी केली असून कॅफेचा पंचनामा देखील केलेला आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। अचलपूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे जे आहे ते समोर येत आहे। आता जर पाहिलं तर ज्या फ्लॅटवर यांनी जे आहे ते मुली घेऊन जात होता त्याच फ्लॅटच्या 500 मीटर अंतरावरती एक कॅफे आहे आणि या कॅफेमध्ये सुद्धा हा अयान नावाचा जो मुलगा आहे तो मुलींना घेऊन येत होता। द कॅफे रॉयल 10 हे या कॅफेचं नाव आहे आणि या कॅफेच्या आतमध्ये 300 ते 400 रुपये प्रति तासाने जे आहे ते पैसे तो कॅफे मालकाला देत होता आणि त्यानंतर या कॅफेमध्ये तो तासनतास बसत असल्याची जी आहे ती माहिती होती। कॅफे मालक जो आहे तो त्याला आतमधल्या ज्या कंपार्टमेंट रूम आहे त्या देत होता आणि त्या ठिकाणी हा अयान अश्लील चाळे करत असल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। आणि त्यामुळं आता या प्रकरणामध्ये आणखी नवनवीन खुलासे जे आहेत ते समोर येत आहे। दररोज या प्रकरणात नवीन खुलासे येत असले तरी आणखी पुढे अजून काय खुलासे समोर येतात याकडे अमरावतीकरांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ चॅनलची स्वागत आहे। मी अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती।